सो हॅलो एव्हरीवन, वेलकम टू बॅक माय चॅनल मनीष सर. पाठीमागच्या लेक्चर मध्ये आपण वेक्टर हा जो पार्ट 1 बघितला होता. 2-3 मार्काचे क्वेश्चन, 1 मार्क. आता आपण बघणार 3 आणि 4 मार्काचे क्वेश्चन. जे इथनं पुढे हे जे आहे ते प्रूफ दॅट द मीडियन ऑफ द ट्रायंगल आर कॉन्ग्रुएंट, हे जे 4 मार्काचे. इथनं पुढे पण ते 3-4 मार्काचे असतील ना, ते 4-4 मार्काचे असतील, हा ना, बरोबर. तर थेरम आहे, त्याचा पार्ट आहे, तो एक नंतर मी अपलोड करेल. ठीक आहे, तर सुरू करू आपण. प्रूफ दॅट द मीडियन ऑफ ट्रायंगल आर कॉन्ग्रुएंट. आता कॉन्ग्रुएंट म्हणजे काय एकदा समजून घ्या. एकदा एक ट्रायंगल आहे, हा एक ट्रायंगल आहे. सपोज ह्याचा ए बी आणि हे सी नाव दिलं साईडला. कॉन्ग्रुएंट म्हणजे काय, जे 3 लाईन्स एकाच पॉइंट वरून जातात ते म्हणजे कॉन्ग्रुएंट. हा झाला सेंट्रॉइड, ह्याला जी म्हणू आपण. ए बी आहे तर इथं सी आहे, तर इथं डी म्हणू. हे बी सी आहे तर ह्याला ई म्हणू, आणि हे ए सी आहे तर ह्याला एफ म्हणू. कॉन्ग्रुएंट म्हणजे जे 3 लाईन एका ह्याच्यावरून पास करतात त्याला कॉन्ग्रुएंट म्हणतात, आणि हे जे झालं ते सेंट्रॉइड झालं त्याला जी म्हणलं आपण. मग इथं लिहिताना कसं लिहू शकतो, आपल्याला प्रूफ काय करायचं, रेशो काढायचं. प्रूफ दॅट द मीडियन ऑफ ट्रायंगल आर कॉन्ग्रुएंट. रेशो काढायचा आहे. तर हे कसं काढणं समजून घ्या. इथं तुम्ही लिहू शकता ए बार, बी बार, सी बार, डी बार, ई बार and F bar are the position vector of A, B, C, D, E and F. एवढं तर ठीक आहे, हे एकदम बेसिक झालं. ह्याच्यानंतर काय लिहू शकतो, मिड पॉइंट फॉर्म्युला. आता मिड पॉइंट फॉर्म्युला काय असतो, हे आता हे मिड पॉइंट फॉर्म्युला. आता हा काय असतो ह्याला समजून घ्यावं लागेल. हा डी ए इज इक्वल टू ए प्लस बी बाय 2. सेक्शन फॉर्म्युला म्हणे थोडा काय आहेच ते. मग इथे लिहू शकतो डी बार इज इक्वल टू ए बार प्लस बी बार बाय 2. मग तसंच यांचं पण येईल. मग ह्याचं पण काय लिहू शकतो, ई बार इज इक्वल टू बी बार प्लस सी बार बाय 2. एफ बार पण येऊ शकतो. एफ बार काय येणार, एफ बार ए बार प्लस सी बार बाय 2. हे एक आलं आणि हे एक आलं. आता हा 2 इकडे गेला तर 2d बार इज इक्वल टू ए बार प्लस बी बार. 2e बार इज इक्वल टू बी बार प्लस सी बार. 2f बार विच इज इक्वल टू ए बार प्लस सी बार. हे एवढं इथपर्यंत क्लिअर. हे बघा, ह्याच्यानंतर इथं काय नाहीये रे, ए बी सी पाहिजे आपल्याला. ए बी सी का पाहिजे, कारण की फॉर्म्युला आहे ए प्लस बी, ए बार प्लस बी बार प्लस सी बार अपॉन तर हे बघा, एक हे झालं 2d बार इज इक्वल टू ए बार प्लस बी बार, 2e बार इज इक्वल टू बी बार प्लस सी बार, 2f बार इज इक्वल टू ए बार प्लस सी बार. आता सेंट्रॉइडचा फॉर्म्युला काय असतो, जी बार इज इक्वल टू, हे काय झालं सेंट्रॉइड, ए बार प्लस बी बार प्लस सी बार बाय 3. मग 3 म्हणजे याचा एकदम इझी आहे. सीईटी साठी करायचं असेल तर रेशो काढायचा तर 2:1 येणार. हे आन्सर आहे तुमचं. हे सीईटी साठी झालं. ह्यालाच 2 पार्ट मध्ये हे करायचं असतं. 2/1. इथं या 2a d a. आता इथं काय नाहीये, सी नाहीये, इथं काय नाही, ए नाहीये, इथं काय नाही, बी नाहीये. मग इथं देऊ शकतो आपण 2d बार प्लस सी बार इज इक्वल टू ए बार प्लस बी बार प्लस सी बार. होऊ शकतं ना, सी बार सेम दोन्ही साईडला. हे तिकडे गेलं की मायनस कॅन्सल होईल. ह्याच्यावरती आता इथं काय नाहीये, 2e बार, ए बार नाही तर प्लस ए बार इज इक्वल टू ए बार प्लस बी बार प्लस सी बार. इथं 2f बार प्लस बी बार, इथं काय येणार, ए बार प्लस बी बार प्लस सी बार. हा बी बार तिकडे गेला की कॅन्सल.
आता नेक्स्ट स्टेपला काय करणार, इथे लिहू शकतो तुम्ही जी बार इज इक्वल टू ए बार प्लस बी बार प्लस सी बार अपॉन 3 विच इज इक्वल टू ए बी सी काय आहे 2d बार प्लस सी बार. आता 2d इथं काय नाहीये म्हणजे 1, ज्याचं कोण नाही त्याचं 1, ह्याचं कोण नाही का नाही, इथं काय नाही 2 प्लस 1. ह्याला पण जर आपण असं लिहू शकतो 2 प्लस 1, मग इथं पण लिहू शकतो, ह्याला पण लिहू शकतो 2e बार प्लस ए बार अपॉन 2 प्लस 1. इथं काय नाही ना, आपण कसं 1 ला आपण कसं लिहित होतो, ह्याला m याला n, 1 काय होतं तिथं m आहे, इथं n काय आहे 1 आहे, लिहू शकतो ना इज इक्वल टू 2f ला आता a b c d ह्याला काय लिहिणार 2f प्लस b बार अपॉन 2 प्लस. मग आपला रेशिओ काय आला, इथे लिहायचं द मीडियन ऑफ ट्रायंगल, मीडियन ऑफ ट्रायंगल ANGLE ट्रायंगल G is equal G bar लिहा, G bar is the position vector of G is equal to a bar b bar plus c bar upon 2 plus 1. The ratio is 2:1. एवढं लिहिलं तरी चालेल. हे झालं तुमचं 4 मार्क. एवढंच असतं, फक्त कळणारच नाही माहितीये का एक्झामच्या टाइमला. कॉन्करंट असतं काय 3 लाईन, हे काय झालं सेंट्रॉइड, म्हणून सेंट्रॉइडचा फॉर्म्युला वापरला. हे ए बी ए सेक्शन फॉर्म्युला आहे, मिड पॉइंट फॉर्म्युला माहिती पाहिजे, ए प्लस बी बाय 2 डी इज इक्वल टू काय येणार ए प्लस बी. मग हे जर हे असेल तर हे कळालं, एकदम इझी. याच्यात अवघड काय. नेक्स्ट क्वेश्चन घ्यायचा. नेक्स्ट क्वेश्चन असेच क्वेश्चन 4 मार्काला. प्रूव्ह दॅट द अँगल बायसेक्टर ऑफ अ ट्रायंगल आर कॉन्करंट. ह्याला बघून काही सुचणार नाही तुम्हाला, रिअलिटी आहे. पहिल्याच्या क्वेश्चनला बघून काय सुचलं, जे पण असेल पुढे जाऊन अल्टिट्यूडचा आहे ना. प्रूव्ह दॅट द तसेच येतात 4 मार्काला, एक तर थेरम पडेल किंवा हे क्वेश्चन. थेरम कंपल्सरी एक तरी पडणार, 3 मार्काला थेरम पडेल, हे 4 मार्काला पडेल, किंवा हे पडणार नाही 3 मार्काला कोणता प्रश्न पडेल, 4 मार्काला थेरम पडेल. थेरम येणार, पुढचा लेक्चर थेरमचा अपलोड होऊन जाईल. प्रूव्ह दॅट द अँगल बायसेक्टर ऑफ अ ट्रायंगल आर कॉन्करंट. आता ट्रायंगल एक, हा एक ट्रायंगल आहे, कॉन्करंट म्हणजे 3 लाईन पास होणार, 1 2 आणि ही झाली 3. ठीक आहे, इथपर्यंत कळालं. नाव द्या ए बी सी, हे सी कळालं. आता हे बघा बी ए, तर इथं पण नाव द्या डी ई एफ. ठीक आहे, याला एक्स म्हणू शकतो, वाय म्हणा याला, आहे ना, याला वाय म्हणू शकतो आणि याला झेड म्हणू शकतो. ह्याच्यात बघा करायचं कसं. प्रूफ दॅट द अँगल बायसेक्टर. बायसेक्टर म्हणजे काय, हे ए बी एन सी काय झाले वर्टायसेस. बायसेक्ट काय होतं ए ई बी एफ डी सी, बायसेक्ट द ट्रायंगल ए बी सी. बायसेक्ट करणं ट्रायंगल. आर कॉन्करंट म्हणजे 3 लाईन एकामेकाला पास करून झाला एका पॉइंट वरून. आता हा काय झाला इन सेंटर, त्याला कसं म्हणतो एच, हे एच झाला बीसी बरोबर. आता आपल्याला इंटरनल, आता हे बघा ए, आता बीसी च जर सपोज आपण घेतलं, आता एक एक्झाम्पल आहे, जर सपोज आपला एम एन आहे आणि ए बी आहे, ह्याला आपण कसं करतो एम एन ए आणि ए बी, ह्याला कसं करणार एम बी बार प्लस एन ए बार अपॉन एन प्लस एम प्लस एन, असं लिहितो. मग इथं कसं लिहिणार, आता बीसी च सपोज आपल्याला बीसी काढायचं. आता बीसी म्हणजे हे बघा हे आलं. आता हे रेशोज कुठनं आणायचे, रेशोज. आता रेशोजला काय करतात, हे इकडं आण आणि हे सपोज हे 10 आहे, हे 20 आहे, ह्याचा रेशोज कसं येणार
म्हणजे हा काय झाला m, हा काय झाला n. ह्याला काय रेशोज कसे येतो 1 बाय हे ही साइड आहे जी 1 आहे, ही साइड ती रेशोज काढतो म्हणजे हे अख्खं 10 नाहीये, ह्याला इथं जोडलं 10 झालं. 1 आहे, ही साइड इकडे लावली तर 2 आहे, रेशोज येते रेशो. आता हे बघा, हे एवढं कळालं. इन सेंटरचा एक फॉर्म्युला. आता इथं सेंट्रॉइडचा फॉर्म्युला काय बघितला, G इज इक्वल टू A बार प्लस B बार प्लस C बार अपॉन 3. तसं इथं इन सेंट्रॉइडचा काय असतो, H इज इक्वल टू A बार प्लस B बार प्लस C बार ॲज इट इज, फक्त x y z, x प्लस y प्लस z एवढंच करायचं असतं, ह्याच्या पलीकडे दुसरं. आता ह्याच्यावरून हे बघा, हे एक झालं. आता B आणि C आहे, आपण ए बी च काढू आधी, ए आणि बी. आता ए बी आहे, ह्याचं कसं काढणार, म्हणजे आपल्याकडे ए आणि बी आहे, एम आणि एन आता फाइंड करायचं. एम एन कसं फाइंड करतात, रेशोज. जर आता इथं कसं आहे, हे 10 आणि 20 एक्झाम्पल साठी घेतलं. प्रूव्ह करायचं असेल तर हा रेशो म्हणजे इथं काय येणार, झेड. ए बी च फाइंड करतोय तर हे ए बी च फाइंड करतोय तर हे असं जाणार, बरोबर. मग इथं हे जाणार, हे इकडं वाय ए बी आहे तर खाली म्हणजे वाय ए बी वाय, आणि हे खाली एक्स. कळतंय आता. हे ए बी हे तिकडे गेलं, हे इकडे आलं, तर ए टू बी म्हणजे वाय, आणि इथनं जे असेल ते एक्स. रेशिओ द्या त्याचे, तुम्हाला असं कळणार नाही. ह्याचा एकदा समजा बी सी आहे, ह्याला जर असं केलं तर ह्याचा रेशिओ काय, बी आणि सी आहे, ह्याचा झेड आणि वाय. मग तसंच ह्याचं आहे, ह्याचं ए बी आहे तर ह्याचं वाय एक्स. ह्याचं काय येणार, ए बी तर वाय एक्स. क्रॉस मल्टिप्लाय करा, काढतो कशाचं, डी बार. तर डी बार आता स्टार्टिंगला काय लिहिणार, ए बी सी इज अ व्हर्टायसेस ट्रायंगल ए ई बी एफ डी सी आर द इज द बायसेक्ट ऑफ ट्रायंगल ए बी सी. A bar, B bar, C bar, D bar, E bar, F bar are the position vector of A, B, C, D, E, F. हा, नंतर A, B काय तर Z आहे, A, C काय तर Y आहे, B, C काय तर X. हे मीठ वाचायला लावा, पुरणार नाही ह्याच्यात. आता हे बघा, दुसरं बघा. आता आपल्याला काय D बार काढायचं, D बार. आता D बार कसं, A आणि B आहे, A आणि B. हे तर दुसरं काय आहे, हा Y X क्रॉस मल्टिप्लाय. तर काय येणार इथं, वाय बी बार प्लस एक्स ए बार. हमेशा पोझिशन वेक्टर मध्ये असतं सगळं वाय प्लस एक्स, हे एक लक्षात आहे. हेच जर इकडे गेलं तर वाय प्लस एक्स डी बार, तर इथे काय वाय बी बार प्लस एक्स ए बार. आता इथं काय आहे, हे ठीक आहे, हे एक राहिलं. इथं कुठं झेड सी बार नाहीये, आपल्याला या फॉर्म्युल्यामध्ये आणायचं. ह्या का आणायचंय, त्यांनी रेशिओज काय सगळे वेगवेगळे येणार. मग ते काय होईल, ती बायसेक्ट करतोय हे प्रूव्ह होऊन जाईल. बायसेक्ट करणं म्हणजे वेगवेगळे आहे, हे 3 आहेत, ह्याचे तर तिन्ही रेशो वेगळे आले तर समजायचं की आन्सर आपलं आलं. हे एक आलं. आता इथं वाय प्लस एक्स आहे डी बार, इथं आपल्याला काय पाहिजे, सी झेड बार, झेड सी बार. तर इथं आपण ऍड करू शकतो झेड सी बार. ऍड करतोय तर दिला पण पाहिजे झेड सी बार. हे बघा, हा प्लस आहे, तिकडे गेलं की मायनस, मग कॅन्सल केलं की तेच येणार. हे एक झालं. हा बरोबर. आता कशाचं काढायचं, आता हे ए बी चे काढलं, आता बी सी चे काढू. बी सी ला काय ई आहे, ई बार म्हणा, ई बार इज इक्वल टू ई बार. हे इकडे तर हे कसं जाणार, क्लॉकवाईज. क्लॉकवाईज गेलं तर डी बार. मग डी बी सी चं काढतोय, हे बी सी असं लिहायचं. डी बार, डी बार इंटरनली डिवाइड होतोय तर डी बार. हे डी झेड बार आहे, डी बार म्हणतोय बी सी. मग हे कुठे जाणार, झेड. इकडे काय, मग वाय क्रॉस मल्टिप्लाय. तर वाय बी बार प्लस झेड सी बार अपॉन काय येणार, वाय प्लस हे इकडे वाय प्लस झेड, इकडे गेलं की वाय प्लस झेड ई बार इज इक्वल टू वाय बी बार प्लस झेड सी बार. आता इथं काय नाहीये, ए बार नाहीये, तर वाय प्लस झेड ई बार प्लस एक्स ए बार इज इक्वल टू एक्स ए बार प्लस वाय बी बार प्लस झेड. या फॉर्म्युला मध्ये कन्वर्ट करायचे.
इन सेक्टर आहे तर त्याचा फॉर्म्युला एवढं लक्षात ठेव, y प्लस झेड ई बार प्लस एक्स ए बार इज इक्वल टू एक्स ए बार प्लस वाय बी बार प्लस झेड सी बार. हे एक आलं. काय केलं, हे तिकडे गेलं तर कॅन्सल होणार म्हणून बॅलन्सिंग. आता नेक्स्ट पुढे बघा, हे झालं. आता काय सी ए बार काढायचं, सी ए. सी ए ला काय म्हणलं एफ, तर एफ बार लिहायचे इथेच करा, एफ बार. एफ बार लिहिलंय म्हणजे हे काय सी ए, काय असं जावा आहे ना, बरं पडेल. हे तर इथे काय येणार, आता क्लॉकवाईज म्हणजे खाली, म्हणजे हे काय एक्स आहे, हे काय झेड आहे, क्रॉस मल्टिप्लाय करा, इथे काय येणार झेड सी बार प्लस एक्स ए बार अपॉन एक्स प्लस, तिन्ही टर्म वेगवेगळ्या येतात. ही टर्म बघा, ही टर्म बघा, ही टर्म बघा, वाय प्लस एक्स, एक्स प्लस झेड, वाय प्लस झेड, सब अलग अलग. आता इकडे हे आलं तर एक्स प्लस झेड, एफ बार इज इक्वल टू झेड सी बार प्लस एक्स ए बार. हे एक कळालं. आता इथे काय नाही, इथे वाय नाहीये, वाय कशासोबत असतो तर बी बार सोबत. एक्स प्लस झेड एफ बार प्लस वाय बी बार इज इक्वल टू एक्स ए बार प्लस वाय बी बार प्लस झेड सी बार. हे कळालं बरोबर. आता या फॉर्म्युल्याला असं उचलायचं, ह्याला रफ केलं तरी चालून जाईल, आता हे लागणार नाही. हा हे बघा, पाऊल पाऊल, स्टेप बाय स्टेप, है ना. जिंदगी इज लाइक दैट. मोटिवेशन, डिसिप्लिन, है ना, असं असं खाली नाही जात. डिसिप्लिन 5 वर्ष 10 वर्ष एकदाच, वरती नाही. वरती म्हणजे एक लेवलला जायचं असतं. लोकांना रिग्रेट झालं पाहिजे, अरे बापरे कोणत्या, मला वाटलं मेला, अरे हा तर स्वतःला ब्रँड बनवा. हे झालं, डी झालं, हे एफ एक आहे. आता आपल्याला काय करायचं, काय एक्स ए बार प्लस वाय बी बार प्लस झेड सी बार, एक्स प्लस वाय प्लस झेड इज इक्वल टू एक्स प्लस वाय झेड ला हे पण लिहू शकतो मी, काय एक्स ए बार प्लस वाय बी बार प्लस झेड सी बार अपॉन एक्स. हे एज इट इज लिहायचं. कंपॅरिझन फक्त ह्याच्यासोबत, कंपॅरिझन फक्त टॉपर सोबत, बाकीचे एक्स ए बार प्लस वाय बी बार प्लस झेड सी बार अपॉन एक्स प्लस वाय प्लस, एक मिनिट, एक्स ए बार ना हे लिहायचं तुम्हाला, हे लक्षात ठेवा, वाय प्लस एक्स डी बार प्लस झेड सी बार, हे लिहायचं. आता ह्याचं कसं आहे, ह्याच्यासोबत काय लिहिणार, हे लिहिणार बरोबर. ह्याच्यासोबत काय लिहिणार, एक्स हे लिहिणार, तर ह्याच्यासोबत काय लिहिणार, वाय प्लस झेड ई बार प्लस एक्स ए बार, एक्स ए बार. हे तर ऍज इट इज आहे, प्रत्येक ह्याच्यात आहे, इज इक्वल. आता ह्याचं बघा, इथं काय एक्स ए ते ह्याच्याऐवजी है ना, हे बॉक्स केलं म्हणून कन्फ्युज झालं, एक्स प्लस झेड एफ बार प्लस वाय बी बार अपॉन ए प्लस बी एक्स प्लस वाय प्लस झेड. आता बघा, आपल्याला हे काढायचं, आपण कसं काढतो, एम प्लस एन, वरती काय असतं एम बी बार प्लस एन ए बार. मग तसंच इथं पण करायचं, हे एज इट इज लिहा. इथं काय येणार, वाय प्लस एक्स डी बार झेड सी बार अपॉन वाय प्लस एक्स आहे तर वाय प्लस एक्स तर लिहिलं प्लस झेड बार एम प्लस एन, एम प्लस एन, एम प्लस एन. हे काय झालं, एक रेशो आला. दुसरा रेशो कसा येईल, वाय प्लस झेड आहे ई बार प्लस एक्स ए बार. इथं रेशो कसा आहे, वाय प्लस झेड आहे तर वाय प्लस झेड. तिथं काय आलं, एक्स बार. हा एक रेशो आला. तिसऱ्या याचं बघा, तिसरे इथे बघा, एक्स प्लस झेड काय एफ बार प्लस बी वाय ना, बी वाय बार. इथे कसं येणार, एक्स प्लस वाय, एक्स प्लस झेड प्लस वाय. समजे,
हे काय आलं रेशो. हे कसं लिहिणार आता ह्याला, hence prove that angle is a bisect prove that angle bisect of triangle is are concurrent. So आता आपण ते डायग्राम रफ केली, ती डायग्राम जर ती डायग्राम वरून फक्त एवढं लिहू शकता तुम्ही, x प्लस झेड प्लस वाय हे कशाचं होतं, एफ बार आपण कशाला म्हणलेला, सी ए ला म्हणलेलं. तर ए सी किंवा सी ए, AC is असं लिहा इथं फक्त अँगल बायसेक्ट ऑफ अ ट्रायंगल. इथं लिहितोय बघा, अँगल बायसेक्ट ऑफ अ ट्रायंगल. इथं प्रूव्ड दॅट अँगल बायसेक्ट ऑफ अ ट्रायंगल इन द रेशियो कोणता, AC इज इक्वल टू एक्स प्लस झेड प्लस वाय, हे AC च आहे. मग F च हे तर ई ला आपण काय म्हणलेलं, ई म्हणजे BC. तर BC इज इक्वल टू हे BC च काय सेकंड वाला कोणचं, हे ह्याला कसं लिहिणार, y प्लस झेड प्लस एक्स. BC ला हे बायसेक्ट करतंय. मग राहिलं काय AB, तर AB ला कोण करणार, पहिलं वाला काय आपलं हे y प्लस एक्स प्लस झेड. एवढं लिहिलं, 4 मार्क फिक्स. अवघड असं काही नाही, एवढं असं काही नाही. याला असं नाही, तुम्हाला ट्रिक करून सांगितली की क्लॉकवाईज जावा. ABC तुमच्या ह्यानी नाव द्या, PQ पण देऊ शकता, H वगैरे हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. हे दोन्ही सेंट्रॉइड वरती आला क्वेश्चन येईल, मेजरली क्वेश्चन येईल. हे प्रूफ वगैरे करायला येत नाही, पण लक्षात ठेवा पहिल्याचा पण क्वेश्चन तेवढाच इम्पॉर्टंट आहे, हा पण तेवढाच इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट बघू आपण लास्ट क्वेश्चन. 4 मार्काला तिन्हीपैकी एक तरी. प्रूव्ह दॅट द अल्टिट्यूड ऑफ अ ट्रायंगल आर कॉन्करंट. आता अल्टिट्यूड आम्ही लय वेळा ऐकलं, आता अल्टिट्यूड कॉन्करंट आम्ही लय वेळा ऐकलं. अल्टिट्यूड सांगा. ट्रायंगल आहे, एक ट्रायंगल आहे, एक ट्रायंगल ABC, कॉन्करंट 3 लाईन, ही एक ही दोन. त्याचे एक रिझन सांगतो मी ही लाईन अशी का काढली. ठीक आहे, एक रिझन फक्त समजून घ्या. हा फक्त हे रिझन समजून घ्या, एकदा मी सांगेन. ह्याला D द्या, ह्याला E द्या, याला F द्या. अल्टिट्यूड, आता अल्टिट्यूड म्हणजे काय, दोन जणी तिथं आहेत, तुला तिथं पोहोचायचंय, ते म्हणजे अल्टिट्यूड. दोन लाईनी तिथे आहेत, ह्याला आपण पॉइंट P देऊ. बघा हे काय झाला पॉइंट, ह्याला काय दिला आपण, ह्याच्यात P दिला. हे D आहे, D हे C आहे. आता बघा AE काय आहे, परपेंडिक्युलर. AE परपेंडिक्युलर. B ला AE कशाला परपेंडिक्युलर, तर BC ला आहे. तर BF कशाला परपेंडिक्युलर आहे, तर AC ला आहे, हे परपेंडिक्युलर. तर CD कशाला आहे, तर AB ला आहे, हे पण परपेंडिक्युलर आहे. तर आता हे बघा, ही कन्सेप्ट एक आहे. त्याच्या आधी एक बघा, जर इथं E इथं B इथं C हे याला परपेंडिक्युलर आहे, तर हे या P पॉइंटला पण परपेंडिक्युलर पॅरलल आहे. याच लाईनला जर वरती उचललं तर इथं एक पॉइंट बनतोय, त्याला पण परपेंडिक्युलर आहे ना. मग A जसं BC ला परपेंडिक्युलर आहे, AE जसं BC ला परपेंडिक्युलर आहे, जसं A हा पॉइंट P ला पण परपेंडिक्युलर आहे. AP आपण परपेंडिक्युलर टू BC, कारण एक पॉइंट फक्त वरती उचला, ही जी लाईन आहे ती वरती येऊन जाऊ, पॅरलल होऊन जाईल. ह्याला हे पॅरलल होतंय, पण ह्याला तर परपेंडिक्युलर. ही एक कन्सेप्ट समजून घ्या. दुसरं राहिलं हे दोन लाईनी तर P वरून जातात, ते तिसरी लाईन जाती, म्हणजे तिसरी लाईन जाती का, प्रूफ दॅट तिसरी लाईन जाती, हे शो करा. तिसरी लाईन गेली, दोघी तिथं आहेत, तुला तिथं जायचंय, तिला ते शो करा. प्रेम आहे हे, प्रेम भीम काही, प्रेमावानी कोणती गोष्ट असते, पॉवर असते, पॉवर है ना. पॉवर, मनी पॉवर, बॉडी पॉवर,
बॉडी पॉवरनी मुलं अट्रॅक्ट होतात, मनी पॉवरनी मुली अट्रॅक्ट होतात. काही मुली असतात म्हणा सज्जन है ना, पण काही ते ओळखायला लय टाइम लागेल. तुम्ही इकडे लक्ष द्या. आता इथे कसे लिहू शकतात, ए बी सी इथे लिहून घ्या असं, ए बी सी इज अ वर्टायसेस ऑफ ट्रायंगल. हे झालं. दुसरं इथे काय लिहिणार, आता दुसरा पॉइंट लिहा. इथे काय लिहिणार, ए इज परपेंडिक्युलर, ए इज परपेंडिक्युलर टू बी सी, हे बी सी. दुसरं काय आहे, बी एफ इज परपेंडिक्युलर टू ए सी, आणि सी टी इज परपेंडिक्युलर टू ए बी. ए बी ठीक आहे. इथपर्यंत कळालं. हे एकदम इझी आहे. हा तर आला तर आरामात करू शकता. हे झालं. नंतर ॲज सिन्स ए ई परपेंडिक्युलर टू बी सी, therefore ए म्हणजे therefore ए ई परपेंडिक्युलर टू बी सी, therefore ए पी परपेंडिक्युलर टू बी सी. इथं पण तुम्ही असं लिहू शकता, बी एफ परपेंडिक्युलर टू ए सी. तसं मग इथं काय येणार, बी ए पी, बी पी परपेंडिक्युलर टू ए सी, बी पी परपेंडिक्युलर टू ए सी, बी एफ परपेंडिक्युलर टू ए सी, तसं बी पी परपेंडिक्युलर टू ए सी. एवढं कळालं. आता परपेंडिक्युलर आहे हे फक्त कन्सेप्ट लक्षात ठेव. जर हे इथं परपेंडिक्युलर ते इथं सगळ्यांना परपेंडिक्युलर, इथं नाही. ती तुझी फ्रेंड आहे तर तुझी सगळ्यांची फ्रेंड असणार. समजणार ना तू कन्सेप्ट, हे कळलं. आता ह्याला जर ह्याला इक्वेशन 1 द्या, ह्याला 2 द्या. इक्वेशन 1 ला घ्या. इक्वेशन 1 ए पी परपेंडिक्युलर टू बी सी, असंच हळूच यायचं. परपेंडिक्युलर असेल तर इज इक्वल टू 0, डॉट प्रोडक्ट 0. परपेंडिक्युलर असेल तर 0. लक्षात ठेवा, परपेंडिक्युलर डॉट प्रोडक्ट काय असतो, 0. तर ए पी आहे तर हे बार मध्ये येतं. आता हे कसं येतं, ए पी बार आहे. ए पी बारला आपण पी बार स्मॉल पी असेल ना, स्मॉल पी बार मायनस ए बार लिहू शकतो. ह्याला आपण पी बार मायनस ए बार लिहिलं आणि ह्याला सी बार मायनस बी बार लिहिलं इज इक्वल टू 0. मग इथं काय येतं ते, इथं काय येणार, मग पी बार आहे ह्याच्यात आणि ह्याच्यात मल्टिप्लाय, ए पण ह्याच्यात आणि ह्याच्यात मल्टिप्लाय. इथं करा, पी मायनस ए बार सी मायनस बी बार इज इक्वल टू 0, बी सी मायनस ए. आता पी आहे, पी म्हणजे पी काय, पी डॉट सी म्हणजे पी सी बार, पी सी येतं मायनस पी बी बार. कळालं, पी बी बार. आता हे बघा, हे झालं. आता हे तर मायनस ए सी बार मायनस ए बी बार. हे कळालं. ह्याला इक्वेशन 3 द्या. हा, आता हे आपल्याला प्रूफ काय करायचं, इथे लिहा. हे प्रूफ हे झालं, हे प्रूफ आहे. टू फाइंड, टू प्रूफ लिहा इथे. टू प्रूफ इथे ऍड करा खाली. टू प्रूफ जी सी इज परपेंडिक्युलर टू ए बी. नंतर वी वॉन्ट टू शो दॅट. हे असं लिहिलं नंतर बोर्डवाले नाही बघणार नाही माहिती. वी वॉन्ट टू शो दॅट सी पी इज परपेंडिक्युलर टू ए बी. असं जर तुम्ही हे लिहिलं, शपथ बोर्डवाले नाही बघणार नाही माहिती का, कारण त्यांना कळून जाईल सीपीए त्याला हे शो करायचंय की एपी ला परपेंडिक्युलर. शपथ हे बघणार नाही माहितीये का. तुम्ही एकदम नीट लिहू, वी वॉन्ट टू शो दॅट सीपी परपेंडिक्युलर टू एपी. आपले भाषण चालतं, बुक मधली भाषा लिहायची का, समजून घ्यायचं आपल्याला. हे पुढे जाऊन कामाला येणार आहे. अभ्यास बोर्डाचा पेपर झाला म्हणजे हे वाया गेलं. कुठे इंजिनिअरिंग मध्ये जातात, पुढे 4 वर्ष हेच आहे इंजिनिअरला. मॅथ्स हा सब्जेक्ट सुटत नाही, बाकी सगळे फिजिक्स सुटतो, केमिस्ट्री सुटतो, बायोलॉजी मध्ये माहित नाही आम्हाला, पण फिजिक्स केमिस्ट्री तर नाही. सेकंड सेमिस्टरला नसतो, म्हणजे अर्धा 6 महिने फक्त तुम्हाला केमिस्ट्री आणि फिजिक्स करायचं इंजिनिअरिंग. त्याच्यानंतर मॅथ्स.
आणि कोडिंग तर काय म्हणायचं. आणि मॅच असं तसं नसतं 4 आणि 5 पानाचं एक, डोकं हितनं तिकडं जातं है ना. आता कधी कधी आता हे शिकवतो ना तर कॉलेज मधले पोरं, मनीष ही कन्सेप्ट कळाली नाही, हा फॉर्म्युला कळाला नाही, परत सांग. सगळेजण परत येतात रे. बरं ठीक आहे, हे 3 झालं. आता हे आपण कशाला गेलतो, ह्याला गेलतो बरोबर. आता ह्याला घ्या ऍज इट इज, पी बी परपेंडिक्युलर टू ए सी. ह्याला काय लिहिणार, पी बी तर पी बी ऍज इट इज, ह्याला जसं केलं ना तुम्ही तसं ह्याला करायचं, इज इक्वल टू 0. आता एवढंच आहे, हे फक्त आता हे तुम्ही करणार, ह्याच्या पुढची स्टेप मी सांगणार. ह्याला फक्त मल्टिप्लाय करा, आतमध्ये काय येणार मलाच करावं लागेल. पण पी ए बार बी ए बार, ह्याला कसं लिहू शकतो, पी बार मायनस बी बार, आणि ह्याला सी बार मायनस ए बार इज इक्वल टू, इकडे हे फक्त एकदा बघून घ्या, एकदम इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, ह्याला रफ करतो. हे बघा, आता इथे लिहू शकतो पी बार मायनस बी बार इंटू सी बार मायनस ए बार इज इक्वल टू, मल्टिप्लाय करा ह्याच्या आतमध्ये, पी बार इंटू सी बार पी सी बार मायनस पी ए बार, डॉट प्रोडक्ट मध्ये ए पी बार पण चालतं, असं काय नाही, पी ए बार ए पी बार एकच आहे. पी बार ए सी, पी बार सी बार आणि पी बार ए बार, नंतर इथे काय येणार मायनस बी बार सी बार मायनस मायनस प्लस ए बार बी बार ए बार इज इक्वल टू 0. हे झालं चौथं, हे झालं तिसरं. आता ह्याला ना प्लस करा, मायनस करा, काही करा, इंटू करा, डिवाइड करा, घेणं देणं. आलं काय पाहिजे तुम्हाला, काय फाइंड करायचं, सी डी परपेंडिक्युलर टू ए बी आहे, तर सी पी पण ए बी ला परपेंडिक्युलर आहे हे प्रूव्ह करायचं आहे ना. आपला प्रॉब्लेम काय माहितीये, थोडं पण आपण असं अवघड बघितलं ना आपण क्विट करून जातो माहितीये. अरे जगा राव, एलॉन मस्कच्या माइंडसेटने जगा, एलॉन मस्कच्या माइंडसेटने. काय, त्याला कोणी इंटरव्ह्यू बघत होतो मी, त्याला कोणी विचारलं, सर तुम्ही जर गोल बनवला, तुम्हाला काय करता की तुम्ही त्या गोलला अचीव्ह करा. तर एलॉन मस्कला कोणी विचारलं, जर तुम्ही कोणता गोल बनवला तर तुम्ही मोटिवेट कसं होता की तुम्हाला त्या गोलला अचीव्ह करायचंय. तो एलन मस्क म्हणला, मला सॉरी, मला तुमचा क्वेश्चन नाही कळाला. तो परत म्हणाला, एक इंटरव्ह्यू कोणा घेत असेल तो परत म्हणाला, जर तुम्ही कोणता गोल बनवला, तुम्हाला तो अचीव्ह करायचा आहे, ह्याच्यात तुम्ही काय मोटिवेट करता स्वतः. तर एलॉन मस्क म्हणला, मला अजून नाही कळाला तुमचा क्वेश्चन. जर मी कोणता गोल बनवलाय तर मला त्याला अचीव्ह करायचंय, म्हणजे ह्याच्यात मोटिवेशनची गरज काय. समथिंग हॅज टू बी डन, इट हॅज टू बी डन. जे ठरवलंय ते झालं पाहिजे, संपलं. इट हॅज टू बी डन. बोर्डचा पेपर द्यायचा, 100 पैकी 100 आले पाहिजे, आलेच पाहिजे. मोटिवेशनची काय गरज आहे ना. तर ह्याच्यावरती आता ह्याला जसं बुक मध्ये सबट्रॅक्ट दिले, ह्या आम्हाला लगेच प्लस करा, मायनस करा, काही करा, पण बुक मध्ये आता सबट्रॅक्ट दिले तर आन्सर ते येणार, म्हणून सबट्रॅक्ट करून मी दाखवून त्याच्यात काय अर्थ नाही. सबट्रॅक्ट ह्याला सबट्रॅक्ट करा चौथ्या मधून तिसरं, पी सी बार मायनस पी ए बार मायनस बी सी बार प्लस बी ए बार मायनस, ह्याला मायनस करा, कुठं गेलं ते, ह्याला तुमचं काय येणार आहे, इथं मायनस करून दाखवतो पी सी बार. ठीक आहे, हे मायनसची साईन ह्याला पण लागेल, मग हे आतमध्ये जाईल तर हे प्लस होईल, म्हणजे हे पी बी बार होईल बरोबर. हे आतमध्ये जाईल, हे परत प्लस होईल, हे प्लस ए सी बार आणि मायनसचं हे काय होणार प्लस, तर प्लस ए बी बार. हे कळालं, पी सी बार मायनस पी सी बार, पी ए बार पी ए ना मायनस पी ए प्लस पी बी ए. ठीक आहे, हे असंच राहून दे, मायनस पी ए बार एज इट इज. बी सी, इथे कुठे बी सी का नाहीये, ह्याला पण एज इट इज राहून दे, बी ए मायनस बी ए, बी ए ना, बी आणि ए बी कॅन्सल. आता हे बघा, ए बी ए डॉट बी आणि प्लस बी डॉट ए, हे कॅन्सल होऊ शकतात. कसं, ए डॉट बी ए बार बी बार डॉट नाही, हा प्लस ए, तर ह्याला कसं मायनस लिहून ए डॉट बी पण लिहू शकतो. मग हे आणि हे असं वेक्टर फॉर्म. थोडं वेक्टर बेसिक्स शिकून घ्या, आता मी तर शिकवलं नाही,
पुस्तकात तुम्ही बघितलं ना स्टार्टिंग पासून थोडस वेक्टर काय, झिरो वेज काय, स्पेस मध्ये काय आहे ते तुम्हाला सगळं कळून जाईल. मायनस पी ए मायनस बी सी हे आलं, हे आणि हे कॅन्सल झालं, राहिलं काय पी बी बार प्लस पी बी बार, हे राहिलं, हे राहिलं, हे आणि हे राहिलं, प्लस पी बी बार प्लस ए बार सी बार. ठीक आहे. आता पी ए बारला तुम्ही काय लिहू शकता, मायनस आहे ना, यातनं जर एक काम करा, पी आणि पी सेम आहे, हे बघा ह्याच्यात हे आणि हे ह्याच्यात सेम आहे, तर यातनं ना पी कॉमन घ्या, तर पी, तर काय राहील बी मायनस ए राहील, कारण की ए ची साईन कोण आली तर ए आहे म्हणून ते ए आतमध्ये ठेवला. साईन बघा प्लस असेल ना ते आधी, मायनस असेल ना ते नंतर ठेवलं, कन्फ्युजन नाही. हे ठीक आहे, हे एवढं कळालं. तर ह्यातनं काय येणार कॉमन, इथनं जर ह्याच्यात आणि ह्याच्यात बघितलं तर सी कॉमन, तर मायनस जर सी कॉमन घेतला तर तुमच्याकडे राहील बी बार मायनस ए बार, मायनस सी कॉमन घेतला, मायनस जर आतमध्ये गेलं तर मायनस बी बार प्लस ए बार होईल. ठीक आहे, मायनसचं फक्त लक्षात ठेवा. आता बघा जर यातनं बी बार मायनस ए बार जर कॉमन घ्या, बी बार मायनस ए बार, तुमच्याकडे राहील काय पी बार मायनस सी बार इज इक्वल टू 0. सगळीकडे परपेंडिक्युलर आहे, वेक्टर आहे, परपेंडिक्युलर असेल तर 0 येतो, काही असेल. बी मायनस ए ला आपण बी मायनस ए, तर याला ए बी लिहू शकतो आणि याला डॉट पी सी आहे तर याला सी पी पण लिहू शकतो इज इक्वल टू, हे ह्यालाच आपण मग ह्याला कसं लिहिलं स्टार्टिंगला, कुठे मी रफ केलं का, ह्यालाच आपण असं लिहिलं, आता हे असं आहे तर ह्याला असं लिहू शकतो, ह्याला ए पी आहे, ह्या ए पी ला कसं लिहू शकतो, ए पी ह्या फॉर्मला आपण कसं लिहिलं, हे होतं तेव्हा हा लिहिता, ह्या फॉर्मला हे लिहू शकतो, तर या फॉर्मला पण हे लिहू शकतो, ए पी परपेंडिक्युलर टू सी पी. प्रूफ काय करायचं होतं, सी पी ए, सी पी परपेंडिक्युलर टू ए पी, आलं ए पी ए बी सी पी, सी पी परपेंडिक्युलर टू ए बी, सी पी परपेंडिक्युलर टू ए बी, एकच आहे. हेन्स प्रूव्ड. इतना ही निकालना था. अल्टिट्यूडचा मीनिंग काय, दोन लाईनी एक पॉइंट वरून जातात, ते प्रूव्ह करा की तिसरी लाईन पण तिथनं जाते, हा अल्टिट्यूडचा मीनिंग. अवघड काय याच्यात, एलॉन मस्कच्या माइंडसेटनी जगा, जसं सांगितलं तसं. टेन्शन घ्यायचं, बोर्डाचा पेपर झाला, लई आता केसेस चालू आहेत, छोटीशी गोष्ट नाही कळाली, एक क्वेश्चन नाही कळाला, सुसाइड अटेम्प्ट वरती जात. इंडिया सांगताना लास्ट वाट, इंडिया टॉप 10 कंट्रीज मध्ये येते इन द मीन्स ऑफ सुसाइड अटेम्प्ट. यू कॅन बिलीव्ह इट. सुसाइड इज अ परमनंट सोल्युशन ऑफ टेम्पररी प्रॉब्लेम. प्रॉब्लेम संपत नाही, ट्रान्सफर होती तुमच्यापासून तुमच्या फॅमिलीवरती. सुसाइड वगैरे काय तसलं काय नाही. पेपर मध्ये मला येत नाही, मला पास करा, मी आजारी आहे, पप्पा आहेत, काही 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 घेणं देणं नाही. पेपर आपल्याला लिहायचं, येतंय तर, नाही येत तर चला ठीक आहे ना. काही मोटिवेट नाही, डिमोटिवेट. जगात 50% पेक्षा मोठी माणसं ही न शिकलेली आहेत, मोठी माणसं ही न शिकलेली आहेत, फेल आहेत लाईफ मध्ये. धीरूभाई अंबानी एक्झाम्पल घेतलं तर, धीरूभाई अंबानी कुठं काय भजिया काय विकत होता, भजीपाव, तिथनं रिलायन्स इंडस्ट्री, IPL काय, जिओ सिनेमा काय, सगळ्यामध्ये घुसून ठेवलंय. 2 वर्ष फुकट दिलं इंडियाला, अजून काय पाहिजे है ना. तर असं नाही की हे आलं म्हणजे नाही आलं म्हणजे काही संपलंच आपलं, यायला पाहिजे. कारण की हे जर नाही आलं ना, नवीन क्रिएट नाही करू शकत तुम्ही. तुम्हाला जर एका कंपनीचं मालिक बनायचं, तुम्हाला पहिला नोकर बनावं लागतं है ना. पहिला नोकरी करून मग ते हळूहळू 10 वर्षानंतर तुम्ही मालिक बनता. मग ह्याचं पण तसंच आहे, हळूहळू करत हेच नाही आलं, तुम्ही मालक कसं बनणार, तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह कसे करणार. हा क्वेश्चन तुम्हाला हेच कळालं नाही, तुम्ही मालक विचार हित आहेत पण मेहनत हित आहे. तर हे जे आहे ते मेहनत करत राहा है ना. मी सांगत राहील, तुम्ही इथनं ऐकून इथनं सोडाल असं चालणार. तुम्हाला माझं लेक्चर सुटलं चालेल, कोणाचं दुसऱ्याचं लेक्चर सुटलं चालेल, जेवण सुटलं चालेल, सीईटीचे 200 प्रश्न आणि बोर्डाचा आता 2-3 तास प्रत्येकाला सुटलं गेलं नाही पाहिजे है ना. तर ठीक आहे है ना. 3 क्वेश्चन 4 मार्क, 4 मार्कला एखादं फिक्स आलं तर ठीक आहे. तर भेटू आपण परत नेक्स्ट लेक्चरला, तोपर्यंत बाय.